आता आपण पाहणार आहोत हुकाची पट्टी कशी लावायची ते. आता ही अशी पट्टी आहे, एका ब्लाऊजला हे असं शिवून घ्यायचं थोडंसं. असं हे शिवून घेतल्यास हे कटोरीचा भाग सरळवर ही पट्टी अशी उलटी ठेवायची, अशी उलटी ठेवायची. टेपचे 2 दोरी, टेपच्या ज्या असतात त्या अशा यातली अशी 2 दोरी टीप टाकायची. अशी शिवणमाया झाली. इथं एखादी अशी प्लेट टाकायची. आणि हे एक्स्ट्राचं थोडंसं ठेवायचं, कट करायचं. त्याच्यावर दाबटीप. तर हे जे आहे हे कवर करायचं असं. पट्टी एक्स्ट्राची घेतलेली सगळी फोल्ड करायची. दाबटीप जिथून टाकली, जिथून आपण हे दाबटीप टाकलेली आहे तिथून पूर्ण अशी फोल्ड करायची. झाली हुकाची पट्टी. आता आपण या आपल्यासमोर जे ब्लाऊज दिसतं त्याच्या डाव्या हाताला आपण हुकाची पट्टी लावलेली आहे. आता आपल्या उजव्या हाताला आपण आईची पट्टी लावणार आहोत. हे प्रत्येक भागामध्ये ह्याची पद्धत वेगळी असते. ह्याच्या विरुद्ध पण असते विदर्भामध्ये, मराठवाडा. आईच्या पट्टीला हे कापड घ्यायचं. हे 2.5 इंच साधारण आहे. 2.5पेक्षा थोडंसं जास्त आहे तरी चालेल. आता ही जी आपण घेतलेली आहे उजव्या हातावरची तर आता हे ना हे सरळ बाजूने नाही लावायची, अशी ही उलटी करायची. अशी उलटी केल्यानंतर ही किनारी बाजू इकडं ठेवायची आणि ही कच्ची बाजू जी आहे ती अशी घ्यायची. त्याला पण अशी दाबटीप द्यायची. जे एक्स्ट्राचं आहे कापड ह्याला पण इथं दाबटीप द्यायची. आता हे तुम्हाला हे जी किनार आलेली आहे ही तर फोल्ड करायची नसेल तर हे तुम्ही ही पट्टी जी आहे इथं जी टीप आहे त्या जवळनं दाखवते मी. फक्त आपल्याला टीप झाकायची आहे. आईची पट्टीची जी असते ती वाढीव असते, त्याच्यामुळे हे आपल्याला पूर्ण अशी फोल्ड नाही करायची. ही जी पट्टी आपण दाबटीप टाकलेली आहे म्हणजे जी आपण आधी शिवून घेतलेली आहे ह्याला शिवणमाया, ती फक्त आपल्याला झाकायची. म्हणजे आपोआप ही पट्टी आहे ना अशी वाढली जाते. आणि आता ह्याच्यावर टीप नाही टाकायची, आपल्याला हुक्काची आय करायची म्हणून ह्याचं हे फक्त झाकायचं आणि ह्याच्या मधोमध टीप टाकायची. अशी मधोमध टाकल्यानंतर ही हुक्काची पट्टी अशी बघायची. मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे. अशी बघायची. अशी हुक्काची पट्टी आईच्या पट्टीवर ठेवायची आणि बघायची. आणि जेवढं एक्स्ट्रा आहे तेवढं हे कट करायचं. असं ठेवलं मी. आणि हे एक्स्ट्राचं आहे कट करायचं. तर इथं घरं कसे करायचे तर इथं हे सुरुवात आधी खाली, नंतर एवढं हे शिवून जाणार आहे आपलं, त्याच्यामुळे हे असं जेवढं आपण शिवून जाणार आहे तेवढं सोडलेलं आहे. तिथून इथं हे दोन्ही बाजूला आपण हे मार्क केल्यानंतर ह्याचा मध्य, परत या दोन्हीचा मध्य, परत या दोन्हीचा मध्य. आता हे शिवताना इथं आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे. बारीक व्ही शेप, छोटे व्ही शेपमध्ये इथं लॉक करून घ्यायचं. परत इथं कंटिन्युटी, परत हे असं
हे झाले आपली हुक आणि आयपट्टी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. अशाच नवीन नवीन ब्लाऊजचे टिप्स आणि सोप्या पद्धतीनं शिकण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.